फ्रेंड्स, आज आपण बोटनेक ही आपली बाही आहे. बाहीच्या बाही अशी सारखी व्यवस्थित करून घेतलेली आणि मधला भाग आपण पॉइंट काढून घेतलेला आहे. बघा आता आपण इथून 2.25 ला एक पॉइंट घेऊ आणि इथून आपण 6 इंचाला एक पॉइंट घेऊ. बघा हा जो भाग आहे तो आपण असा जुळवून घेऊ. ठीक आहे. आणि हा भाग आपण असा कट करून घेतला आहे. बघा हा भाग आपण असा कट करून घेतला आहे. तसाच आपण दुसरा पण भाग कट करून घेऊ. आता ह्या दुसऱ्या बाहीच्या भागावर ठेवून दुसरी पण बाही तशी सेम कट करून घेऊ. बघा आता दोन्ही साईडची भाग आपली अशी कट झालेली आहे. बघा असा भाग आपला कट झालेला आहे. आपण आता हा भाग सरळ ब्लाऊजच्या कपड्याला जोडून घेऊ. बघा आपण दोन्ही साईडला अशी कॅनव्हास लावून हा भाग तयार करून घेतलेला आहे. तसाच आपण हा भाग आता या बाहीला पलटी करून घेऊ. बाहीवर बघा हा बाहीचा सरका भाग आहे. कॅनव्हासचा भाग वरी ठेवून हा भाग वरी ठेवून बघा हा बाहीचा सरका भाग आहे. हा सरका भाग आहे आणि कॅनव्हासचा भाग आपण वरून ठेवला. आपल्याला हा भाग आता पलटी करायचा आहे. हा भाग आपण व्यवस्थित जोडून घेतलेला आहे. तर या भागाला आपण असं पलटी करून असा आतमध्ये असं साईडले पण असे एकदम आपण तयार करून घेतलेला आहे. टक्स पण आतमध्ये आपण पाडलेला आहे. बघा आता ह्या साईडला पण जोडला आणि ह्या साईडला पण जोडून घेतलाय. आता हा भाग आपण पलटी करून घेणार आहोत. तर बघा हा साईड घेऊ आपण आपण व्यवस्थित पलटी करून घेतला आहे. आता याला आपण अशी प्रेस शिलाई मारून घेऊ. बघा आपण ही पलटी करून घेतली ना, अशी प्रेस शिलाई दिली आहे. ह्या साईडला आपण व्यवस्थित अशी टीप देऊ. दाब टीप फिनिशिंग हा साईड आपला तयार झालेला आहे. बघा हा साईड आपले दोन्ही साईडची प्रेस शिलाई मारून तयार झालेला आहे. या साईडला आपण आता
पलटी करू. जो भाग आहे ना तो असा व्यवस्थित जोडून घेऊ. तयार झालेला. या मध्य भागाला हे जोडून घेऊ. ठीक आहे. बघा आता ह्या साईडच्या चुन्या घेऊ. तशाच ह्या साईडला पण अशा आपण टिपा टाकून घेऊ. या साईडला आपण असा भाग बनवून घेतलेला आहे. आपण मगाशी काढलेला त्रिकोण याचा मध्य हे दोन्ही भाग अशी ठेवले आपण. असा पॉइंट करून घेतला इथं आणि या साईडला असा हा पॉइंट करून घेतला. अशी टीप घ्यायची. ही अटॅच करून घेतलेली आहे आणि ह्या जागेला आपण रोज लावणार आहोत, म्हणजे बटन लावणार आहोत. अशी आपली बाही आली. बघा अर्धा इंचानं हा भाग आपण एक्स्ट्रा कट करून घेतलेला आहे आणि जो आपला जो मध्य भाग आहे तो मध्य भाग घेऊन आपण इथं ही बाही अटॅच करू. ही बाही जोडून घेतलेली आहे. तशीच आपण दुसऱ्या साईडला पण दुसऱ्या साईडची बाही अटकेली आहे आणि आपण ही साईड समोरच्या साईडला लावू. आता बघा ह्या साईडचा मध्यभाग घेऊ आपण. हा बरोबर मध्यभाग आहे. हा मध्यभाग घेतला. आपण ही पण बाही जोडून घेतली आणि ही बाही पण जोडून घेतलेली आहे. आपण आता बाह्या पण जोडून घेतल्या. आता आपली राहिली फक्त फिटिंग. बघा आपण फिटिंग कशी करू. आता प्रिन्सेस कटची फिटिंग बघा. हा जो भाग आहे ना हा भाग ह्या भागाला जोडून घ्यायचा. जोडून घेतला आपण इथपर्यंत. मग हा भाग असा ठेवू ह्या साईडला. इथपर्यंत येत आहे आपली. मग आपल्याला हा भाग छाटून घ्यावा लागणार आहे. आता एक्स्ट्रा भाग आहे हा छाट. तसाच भाग या साईडचा पण. या साईडला पण हे दोन्ही भाग आहे हे आपण असे जोडून घेतले. त्याच्यानंतर हा भाग आपण या भागाला ठेवला इथं आणि परत इथे आपण एक अशी रेष ओढून घेतली. भाग आपल्याला छाटावा लागणार आहे. तर मी तुम्हाला हा भाग छाटून दाखवते.
बघा असा तिरफा भाग छाटून घ्यायचा. हा असा तिरफा भाग छाटून घ्यायचा. समोरच्या साईडला आपण ही पट्टी लावणार आहोत. चुन्या जरी पाडल्या ना तरी चालेल. इथं पण अशी छोटीशी चुनी पाडून घ्यायची. आता आपल्याला ह्या भागाला असं नख मारून घेऊ. नख मारून घेतल्यानंतर हा भाग असा पलटी करू. साईडची बॅकपट म्हणजे समोरच्या साईडची आपण ही पट्टी पण बनवून घेतलेली आहे. बघा आता हे पट्टीला आपण असं फोल्ड करून हे दोन्ही टिपा आहे ना यांना सोबत घेऊन असं व्यवस्थित असं मध्य काढून घेऊ. त्या मध्याला इथं पॉईंट देऊ आपण. बघा मध्याला आपण पॉईंट दिलेला आहे. या पॉईंटला आपण बघा ह्या पॉईंटला आपण ही जी पट्टी आहे आपली ही एक्स्ट्रा आहे. आपण आता फिटिंग करतोय. फिटिंग खूप महत्त्वाची आहे. फिटिंग ही लक्ष देऊन बघा. जर तुम्हाला फिटिंगमध्ये काही प्रॉब्लेम आला ते पण मला सांगा. कमेंट बॉक्सला कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला आणखी व्यवस्थित समजून सांगते. ही पट्टी एक्स्ट्रा आहे आपली म्हणून आपण ही पट्टी मापात घेत नाही. बघा ही पट्टी आपण एक्स्ट्रा काढून घेतली आणि त्याच्यानंतर आपण माप टाकू. आता बाही फिटिंग आहे आपली 11. तर आपण काय केलं 11ला पॉईंट दिलेला आहे. काय होते आपण पहिले मध्य काढला इथं तेव्हाच आपण ही फिटिंग घेतलेली आहे. आता आपण छातीचा माप टाकून घेणार आहोत समोरच्या भागाला. तिचा माप 35.5 आहे आपला. हा आपला मध्य आहे. हा आपला मध्य आहे छातीचा. तर बघा छातीचा माप आपला आहे 35, 35.5 म्हणजे 9.25. बघा 9.25ला मी पॉईंट दिलेला आहे इथं. आपण 9.25ला पॉईंट दिलेला आहे आणि त्याच्यानंतर तसाच पॉईंट आपण बघा ही बॅक साईडचा माप आहे आपला. आणि बघा माप आहे कमर किती आहे मापाची 29.5 आहे आपली कमर. तर किती होतील 29.5ला बघा 7 चूक 28 29.5 म्हणजे 7.25. बघा 7.25ला आपण पॉईंट दिला. हा पॉईंट 7.25ला दिला आहे आपण. बघा आता आपण असं बरोबर आपल्या मध्य काढून बघा अशी एकदम अशी सरळ आपण शिलाई मारून घेतलेली आहे. आता मी एक्स्ट्रा भाग छाटून घेते. आता आपण दुसऱ्या साईडला माप टाकून एक्स्ट्रा आहे तर आपण ही मापात घेतलीच नाही. ही पट्टी आपण एक्स्ट्रा आहे तर ही मापात घेतली नाही. पण ही पट्टी आपली एक्स्ट्रा नाही आहे म्हणून ही आपण मापात घेतोय. आता कमरेचा माप किती आहे आपला 29.5 म्हणजे 7.25. 7.25 इथं पॉईंट दिला आपण. आणि बघा हा साईडला करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा एकदम असं माप घेऊन इथून आता छातीचा माप मोजून घेऊ. 8.25
बघा आता याचा मध्य काढू व्यवस्थित. बाही आहे आपली 11. याचा पण मध्य बघायचा कसा आहे, व्यवस्थित आहे का. अकराची फिटिंग आहे 5 5.5. हे आपलं ब्लाऊज कंप्लीट झालं. आता आपण कंबर मोजून घेऊ पूर्ण. किती आहे आपली 29.5. 29.5ची कमर आहे. तर बघा किंचित एवढा एक्स्ट्रा भाग आहे आपल्याकडं. बघा जो हा एक्स्ट्रा पट्टीचा भाग आहे तो सोडून द्यायचा. याला आपण असं लावू. असं लावल्यानंतर बघा आपल्या लक्षात काय आलं की एवढा भाग हा इकडे एक्स्ट्रा आहे आणि इकडं कमी आहे. बघा आपण जोडून घेतलं ना हा भाग, तर ही शिलाई इकडं एवढी कमी आहे आणि इकडे एक्स्ट्रा आहे. तर जिकडं कमी आहे तिथं आपल्याला ही टीप द्यावं लागते. आता एकदम आपला माप व्यवस्थित भरणार आहे. बघा एक वेळ आपला माप भरला आहे व्यवस्थित. 29.5ची आपली कंप्लीट झालेली आहे कंबर. छातीचा माप आपण मोजून टाकलेला आहे. बघा आता ब्लाऊज आपला कसा बनला आहे तो.